माणगावच्या लोणेरे येथील पल्लवी मोरे प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। या प्रकरणात आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी दिनांक 26 एप्रिल रोजी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते। न्यायालयाने आरोपीला 30 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली असली तरी तपास प्रक्रियेत ठेवलेली कडेकोट गोपनीयता आणि काही बाबींवर मौन यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे। तपासातील संवेदनशील बाबी आणि सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीयता पाळली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, मात्र यावेळी पत्रकारांना न्यायालय परिसरात प्रवेश न करण्यात आला। या घटनेमुळे पत्रकार स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी मात्र ही कारवाई सुरक्षेच्या कारणास्तव केल्याचे स्पष्ट केले आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपीचे जबाब नोंदवण्यास वेळ मिळाला नसून यानंतर आरोपीची कसून चौकशी होणार असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे। तसेच इतर धागेदोऱ्यांचाही शोध घेतला जात असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे। अनीस मालदार हा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल अटक करण्यात आलेला आहे। आज त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। सध्या सर्व तपास हा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। आरोपीला इंट्रोगेट करणं गरजेचं आहे। आरोपीचे इंट्रोगेशन्स झाल्यानंतर आणि त्या संदर्भाने पुरावे प्राप्त झाल्यानंतर पुण्यातली पुढची प्रगती नक्की देता येईल। आरोपी रात्री अटक केलेला आहे, आता कोर्टासमोर हजर केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे इंट्रोगेशन फारसे होऊ शकलेले नाही आहेत। म्हणून प्राथमिक स्वरूपात असलेला तपास आणि त्याला न्यायालयाने 30/4 पर्यंतची दिलेली पोलीस कस्टडी, 8 ते 9 तपास पथक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।